जूनच्या दुसरा आठवडा उलटून गेलाय तरी देखील विदर्भात मान्सूननं हजेरी लावली नाहीये। जून महिन्यातही प्रचंड उन्हाचा तडाखा कायम आहे। मान्सून लांबल्यानं बळीराजा चिंतेत सापडलाय। पावसाला आर्ताशी हाक बळीराजा मारतोय। यावर्षी कमी पावसाळा हवामान तज्ज्ञांनी सांगितल्यानं शेतकऱ्यांची आणखीनच चिंता वाढली आहे। पाहूयात। जून महिन्याचा दुसरा आठवडा उलटला, मात्र पाऊस बेपत्ताच। शेतीची मशागत झाली, शेत तयार झालं, पण पाऊसच नाही। विदर्भात उन्हाचा तडाखा कायम, शेतीचं उत्पादनही घटणार। जून महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी विदर्भात पाऊस झालेला नाही। मान्सूनच्या पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या ठप्प झाल्यात। अमरावती जिल्ह्याच्या विदर्भात 1% पेरण्या झाल्या नाहीयेत। त्यामुळे यंदा पेरण्यांचा हंगाम जुलै महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता व्यक्त होत असून उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे। मे महिन्यात राज्यात काही ठिकाणी वादळी पाऊस झाला, ज्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। राज्यातील एकूण 24 जिल्ह्यांना या वादळी पावसाचा फटका बसला असून सुमारे 1,40,000 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालंय। आता खरीप हंगामासाठी शेतकरी राजा सज्ज आहे। हवामान तज्ज्ञांनी शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी दिली आहे। 20 जून नंतरच विदर्भात मान्सून दाखल होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसाच्या भरोशावर पेरणी करूच नये। 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये। तसेच यावर्षी पावसाळा कमी राहणार आहे, त्यामुळे शेतीवर जास्त शेतकऱ्यांनी खर्च करू नये, असं मत हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केलंय। येत्या 4-5 दिवसात विदर्भात मान्सूनचे आगमन कठीण दिसत असून विदर्भाच्या बऱ्याच भागात पूर्व मान्सून पाऊस होत असून ज्या ठिकाणी तो पाऊस जास्त झाला तेथे शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड न करता किमान 70 ते 80 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर आणि 20 तारखेनंतरच पेरणीचे नियोजन करावे। पेरण्या थांबलेल्या म्हणजे कसं आहे, आता 15 तारीख 13 तारीख आहे आजची, अजूनही पाऊस काही आलेला नाही आहे। त्यामुळं पेरण्या थांबल्या, जरा कास्तकार चिंतेत आहे। त्यामुळं कास्तकाराचं पेरणीचा हे खोळंबल्यामुळं कास्तकार चिंतेत आहे। एकूण कसं आहे, आता कसं पिकीवर याचा परिणाम होऊ शकते। कृषी तज्ज्ञांच्या मते पेरण्या उशिरा झाल्यास पिकांच्या वाढीचा कालावधी कमी होतो। याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता असते। विशेषतः सोयाबीन आणि कापूस पिकांमध्ये उत्पादन घटण्याचा धोका अधिक असल्याचं सांगितलं जाते। आधीच वाढलेलं उत्पादन खर्च, बियाणे आणि खतांच्या किमती आणि अनिश्चित हवामान यामुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या छायेत आहे। पुढील काही दिवसात चांगला पाऊस झाल्यास परिस्थिती सुधारू शकते, मात्र पाऊस आणखी लांबल्यास खरीप हंगामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या घरी बियाणे आणून ठेवले आणि काही शेतकऱ्यांनी तर आपल्या बियाणे काही शेतात कपाशीची लागवड वगैरे केली आहे। त्यांच्याकडे पाण्याची सिंचनाची सेवा उपलब्ध असल्या कारणाने, परंतु सध्याचं तापमान जर बघितलं 42-45 तापमान आहे। अशा परिस्थितीमध्ये जे अंकुर निघणार आहे त्या अंकुराला वातावरण सुटेल असे वाटत नाही आणि जर पाऊस लांबणीवर गेला तर निश्चितच शेतकरी पुन्हा यावर्षी संकटात आल्याशिवाय राहणार नाही। शेतकऱ्यांनी सर्व तयारी केली आहे पेरणीची आणि पावसाची वाट पाहत आहे आणि टेम्परेचर म्हणाल तर 40-42 वर अजूनही चालूच आहे। तर याच्यामुळे शेतकरी खूप चिंतेत आहे। तसं जसं मागचं वर्ष नापिकीचं गेलं तसं आता समोर काही सांगता नाही येत कसं वर्ष निघेल शेतकऱ्यासाठी। जून महिन्यातही तापमानाचा पारा 42 अंशांच्या वरच आहे। त्यामुळे प्रचंड उष्णतेनं नागरिक हैराण झाले। संपूर्ण शेतीची मशागत करून शेतकरी राजा पेरणीसाठी सज्ज झालाय। यामुळे शेतकऱ्यांचं लक्ष आता आकाशाकडे लागलंय। विदर्भातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून खरीप हंगामाचं भवितव्य आगामी पावसावर अवलंबून राहणार आहे। कमी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांचा खरा ठरला तर शेतीचं उत्पादन घटल्यानं तसेच शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।